नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकीने इन्स्पेक्टर साहेब आणि ते बोलवलेले असतात. तर इन्स्पेक्टर साहेब येतात आणि विचारतात की या घरात चोरी झाली का. तर जानकी म्हणते की हो, माझे सासरे नाना यांच्या रूममध्ये ही चोरी झाली. माझ्या सुमित्रा आईंचे कपाटातील सर्व काही अगदी खानदानी दागिने चोरीला गेलेत. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब विचारतात, साधारण हे दागिने किती किमतीचे होते. तेव्हा आता जानकी म्हणते की साधारण ते दागिने 80 लाखाचे होते, परंतु इन्स्पेक्टर साहेब ते दागिने लवकरात लवकर शोधा. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चोरी झाली त्यामध्ये कोण कोण होते. तर लगेच सौमित्र म्हणतो की घरात तर आम्ही सर्वजण होतो. मी, माझी बायको अवंतिका, सारंग आणि ऐश्वर्या. गुलाब, नाना, फक्त वहिनी या घरामध्ये नव्हत्या आणि ती नंतर आली, तिनेच आम्हाला शुद्धीवर आणले. तेव्हा आता शुद्धीवर नव्हतात हे ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब विचारतात की काय शुद्धीवर, म्हणजे तुम्ही सर्वजण बेशुद्ध होतात का. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आणि ऐश्वर्या सुद्धा म्हणते की हो सर. म्हणजे काय झालं की आमच्या घरामध्ये एक पेस्ट कंट्रोलवाला आला होता. आमच्या घरामध्ये खूप अशी झुरळ झाली होती, म्हणूनच त्यांना आम्ही बोलावले होते, परंतु तो नालायक माणूस तर अगदी चोर निघाला आणि त्याने पेस्ट कंट्रोलचे जे काही धूर आहे तर सर्वत्र आमच्या घरामध्ये पसरवला. त्यात म्हणजे पेस्ट कंट्रोलचे औषध त्याने भरलेले नव्हते, त्यात म्हणजे ते बेशुद्ध पडण्याचे औषध त्याने टाकले होते. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ना सर. तर अवंतिका म्हणते की एक्झॅक्टली सर, त्याने अगोदर आम्हाला बेशुद्ध केले आणि नंतर त्याने दागिने चोरले. तेव्हा आता जे काही हवालदार असतात तर ते इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात, हे लोक नवीन नवीन आयडिया कुठून शोधून काढतात बरं. म्हणजे हे बघा ना, आहो का घरामध्ये लोकांना बेशुद्ध करून चोरी करतात. खरंच ह्या चोरांनी काय असं सॉलिड प्लॅन शोधून काढला नाही. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आजपर्यंत आपल्या मुळशी गावामध्ये अशी चोरी कधीही झालेली नाही. हे प्रकरण जरा नवीनच वाटते. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब विचार करून म्हणतात की ही टोळी नवीन किंवा जुनी हे आपण लवकरात लवकर शोधून काढूयात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब चोरी कोणत्या रूम मध्ये झाली असं विचारून लगेच जानकी त्यांना नानांच्या रूम मध्ये घेऊन येते आणि तेथे जे काही चोरी झालेली आहे कपाटात, ऐश्वर्याने जे काही दागिने चोरले तर तेथे घेऊन कपाटात सर्वत्र ती दाखवते की सर चोरी येथे झाली म्हणून. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब आणि हवालदार सर्वत्र हे चेक करतात. काही फोटो सुद्धा काढून घेत असतात आणि काही माहितीही लिहून सुद्धा घेतात. तेव्हा जानकी त्यांना सर्व माहिती देऊन अगदी बाहेर घेऊन येते. इन्स्पेक्टर साहेब आता त्यांचा तपास सुरू करतात. तेव्हा आता सर्वजण अगदी खाली मान घालून बसतात. त्यानंतर मात्र इकडे ऋषिकेश ओवीला कविता शिकून त्याचा अर्थ सांगत असतो, परंतु ओवीचं मात्र मन लागत नसतं, कारण ओवी ही आपल्या आईची म्हणजे जानकीची वाट बघत असते. सारखी दरवाजाकडे तिचं लक्ष असतं. तेव्हा मात्र आता लगेच ती बाबाला म्हणते की बाबा जाऊन द्या, मला नाही कविता शिकवायची. तेव्हा मात्र आता लगेच ऋषिकेश म्हणतो की काय ग, काय झाले. तेव्हा आता ओवी म्हणते की बाबा, आहो आईला किती वेळ झाला येण्यासाठी, तुम्ही तिला एकदा फोन करा बरं आणि तिला येण्यासाठी किती वेळ आहे हे विचारा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की लावतो म्हणून तो जानकीला फोन लावत असतो, परंतु जानकी आता तेथे इन्स्पेक्टर साहेब सर्व काही जमलेले असताना फोन काही घेत नाही. तेव्हा आता ऋषिकेशला आणखीन टेन्शन येते की जानकी फोन का घेत नसेल. तेव्हा आता ओवी म्हणते की बाबा, अहो आईंना जर फोन लागत नसेल तर तुम्ही गुलाब काकांना करा, ते नक्की उचलतील. तेवढ्यात आता सगुणा धावतच येते की ऋषिकेश दादा, ऋषिकेश दादा. ऋषिकेश विचारतो की काय ग सगुणा, काय झाले. तेव्हा आता सगुणा म्हणते की एकतर आपल्या आशीर्वाद बंगल्यावर अगोदर गहाण ठेवल्याचं एक खूप मोठं संकट आलं होतं आणि आज मात्र आपल्याच घरामध्ये चोरी झाली. ते ऐकून ऋषिकेशला धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की काय चोरी. तर सगुणा म्हणते की हो ऋषिकेश दादा, चोरी झाली. ऋषिकेश विचारतो की कसली चोरी. तर सगुणा म्हणते की दागिने, आणि आमच्या यांनी सांगितले काही ते पेस्ट कंट्रोलवाले आले होते आणि त्यांनीच ही चोरी केली असं ते आता म्हटले आणि त्या माणसाने मशीनमध्ये कसलं तरी गुंगीचं औषध टाकले होते आणि सर्वजण बेशुद्ध पडले होते आणि तेव्हा ही चोरी झाली असं सगुणा घडलेला सर्व प्रकार ऋषिकेशला सांगते. तेव्हा आता ऋषिकेश टेन्शनमध्ये येतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी सुद्धा तिकडेच गेली आणि मी केव्हापासून तिला फोन लावतोय आणि ती फोन सुद्धा उचलत नाही, मग तिकडे तर काही तिला झाले नसेल ना. तेव्हा आता सगुणा म्हणते की मला असे वाटते की जानकी वहिनीने तिकडे पोलिसांना सुद्धा बोलावून घेतले. तेव्हा ऋषिकेश लगेच गोंधळतो आणि तो सगुणाला म्हणतो की एक काम कर, तू येथे ओवी जवळ थांब, मी लगेच तिकडे जाऊन येतो. तेव्हा आता तो ओवीला सुद्धा म्हणतो की ओवी तू सगुणा ताई जवळ थांब, मी जातो आणि लगेच येतो. त्यानंतर आता इकडे जानकी इन्स्पेक्टर साहेबांना विचारते की तुम्ही आता सर्वत्र काही चेक केलं आणि तपास सुद्धा केला, त्यामुळे तुम्हाला असं काही जाणवलं का, हे कशामुळे झाले असेल, चोरी कोणी केली असेल. तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग तर पूर्णपणे अगदी घाबरलेले असतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की वेगळं तुम्हाला सांगायचं झालं तर चोराने एका जड वस्तूने हे कपाट फोडलं आणि आता तो जड वस्तू घरातून
कुठूनच घेऊन आला की त्याने ती स्वतः आणून वापरली हे आता सांगणं खरंच खूप कठीण आहे, परंतु आमचा मात्र सर्व काही तपास केल्यानंतर असा डाऊट आहे की चोराला या घराविषयी सर्वत्र माहिती असावी। तेव्हा आता ऐश्वर्या लगेच असे गोंधळून जाते आणि सारंग सुद्धा। तरी सुद्धा आता ऐश्वर्या इन्स्पेक्टर साहेबांना विचारते की का तुम्हाला असं का वाटतं। त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात की कसे की या घरामध्ये इतक्या खोल्या आहेत, ह्या खोल्यामधील इतके कपाट आहे, तर त्या कपाटातील एकाही वस्तूला हात न लावता चोराने नेमकं त्याच खोलीमध्ये दरोडा घातला की ज्या खोलीमध्ये हे दागिने ठेवलेले होते। मग याचा अर्थ एकच होतो की घरातील कोणती तरी व्यक्ती त्याच्या सोबत आहे किंवा घरातील कुठल्या तरी व्यक्तीने हात साफ केलेला असावा। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग यांच्या पायाखालची जमीन सरकते। सारंग तर पूर्णपणे अगदी थरार काप होऊन तो अगदी असा भीतीने लाल होतो। तेव्हा आता बाकी सर्वजण विचारत पडतात, तर जानकी विचार करून म्हणते की घरातील व्यक्ती। तेव्हा लगेच ऐश्वर्या आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की अहो आम्ही या घरातील खानदानी माणसं आहोत, आमच्या घरातील नोकर सुद्धा या असं कृत्य नाही करणार। चोरी तर बाजूलाच। एक मिनिट मला तुम्ही सांगतात का, तुम्ही जरा जास्त फिल्म पाहता का, काही कसं इमॅजिन करतात ओ तुम्ही? नाही, तुम्ही मला एक गोष्ट सांगा बरं, तुम्ही चोर पकडायला आलात की आमच्या घरातील लोकांना चोर ठरवायला आलात? तेव्हा सारंग सुद्धा म्हणतो की हो, नाहीतर काय। आणि आता दोघंही आपलं जे काही कृत्य आहे ही चोरी लपवण्यासाठी मुद्दाम इन्स्पेक्टर साहेबांना वेडे ठरवतात। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की कसं आहे की मॅडम, केस ही लवकर सोडवण्यासाठी आम्ही जास्त भर घालतो। मी तर फक्त तुम्हाला माझी शक्यता सांगितली आणि त्यात आता किती असं तर्क आहे ते आपण तपास केल्यानंतरच व्यवस्थित सांगू शकतो। आणि बाय द वे तुम्ही इतकं टेन्शन कशाला घेतात? तर लगेच सौमित्र म्हणतो की हो ना इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही अगदी व्यवस्थित बोलतात, एकदम बरोबर। शक्यता तर सगळ्याच असं पडताळून बघितल्या पाहिजे। तर जानकी म्हणते की हो एकदम बरोबर। तेव्हा सारंग लगेच म्हणतो की अरे, त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की मला एक गोष्ट सांगा की पेस्ट कंट्रोल वाल्याला कोणी बोलावलं होतं? तेव्हा आता सारंग घाबरतच मी करत मी बोलावलं होतं असं सांगतो। त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात तुम्ही त्याला बोलावलं होतं, मग त्याचं दुकान कुठे आहे? तर सारंग म्हणतो की मला नाही माहिती साहेब। तर आता ऐश्वर्या पूर्णपणे सारंगकडे रागाने पाहते। तर आता सारंगला तर काही उत्तर देता येत नाही। तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की काय तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही तर त्या पेस्ट कंट्रोलरला कसं बोलावलं होतं? तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला माहिती नाही तो माणूस कोण होता आणि तुमच्या ओळखीपैकी होता का? तेव्हा सारंग नाही म्हणतो। तर लगेच जानकी म्हणते की सारंग भाऊजी, अहो तुम्ही असं काय बोलतात? ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही त्याचे दुकान कुठे आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही, मग अशा माणसाला तुम्ही घरी बोलावलं, ते पण अगदी न ओळखणाऱ्या माणसाला पेस्ट कंट्रोलसाठी? तेव्हा आता सारंग नाही करत असतो। तर अवंतिकाला लगेच म्हणते की नाही ऐश्वर्या, तू तर मगाशी म्हटली होती। तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब अवंतिकाला म्हणतात की एक मिनिट, आणि लगेच आता ते इन्स्पेक्टर साहेब सारंगला प्रश्न विचारतात की दुकान माहिती नाही, तो माणूस कोण आहे हे माहिती नाही, मग त्याला तुम्ही बोलावलं कसं? आय मीन म्हणजे कुठून कसे? सारंग आणि ऐश्वर्या एकमेकांकडे पाहतात। तर सारंग घाबरत म्हणतो की नंबर दिला होता आणि त्या नंबरवरून आम्ही त्याला बोलावलं होतं। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की म्हणजे कार्ड ते रस्त्यात वाटतात ना अगदी तसे? सारंग म्हणतो की हो, आणि तो ऐश्वर्याच्या होला हो करत असतो। ते कार्ड दिले होते। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब विचारतात की कार्ड दिले होते, मग बघू ते कार्ड। सारंग म्हणतो की काय कार्ड माझ्याकडे? ऐश्वर्या लगेच म्हणते की कार्ड आता आमच्याकडे नाही, त्याने तो नंबर दिला होता। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सारंगला विचारतात की तुम्ही त्याला फोन केला होता, मग बघू त्याचा नंबर। तेव्हा सारंग तर पूर्णपणे आता घाबरतो आणि ऐश्वर्याकडे बघतो। तर ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो असं काय करतात तुम्ही? नाही का माझ्या नंबरवरून फोन केला होता आणि त्याचा नंबर नाही का आपल्याकडे? आणि ऐश्वर्या एक मिनिट सर असं इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते। तर सारंग म्हणतो की हो, यांच्याकडे तो नंबर आहे, यांच्या मोबाईलवरून केला होता। ऐश्वर्या दुसऱ्याच कुठला तरी नंबर त्यांना देते। तर आता इन्स्पेक्टर साहेब फोन लावतात, तेव्हा मात्र आता तो फोन स्विच ऑफ येत असतो। तर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात की त्याने हा नंबर बंद करून ठेवला। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो वाटलंच होतं, आणि तुमच्यापैकी नेमकं तो एक जो काही तो चोर होता त्याचं वर्णन करू शकता का? नक्की तो कसा होता दिसायला? तेव्हा अवंतिका म्हणते की हो एक मिनिट सर, मी तुम्हाला त्याबद्दल सर्व काही सांगते। तेव्हा सौमित्र म्हणतो की मी सुद्धा त्याला बघितलं। तर लगेच इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तो दिसायला कसा होता? तेव्हा सौमित्र म्हणतो की दिसायला कसा हे नाही सांगता येत, कारण तो तोंडाला त्याने मास्क लावलेला होता, त्यामुळे चेहरा कसाही नाही सांगता येत। तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही त्याला बघितलं नाही, मग उंची किती होती? तेव्हा सौमित्र म्हणतो की साधारण सारंग एवढा होता। म्हणजे लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की म्हणजे यांच्या इतका? तेव्हा सारंग आणखीनच घाबरतो। तर आता इन्स्पेक्टर साहेब पुढे शरीर एष्टी कशी होती असं विचारतात। जरा जाडजूड होता की बारीक होता? तेव्हा
अवंतिका म्हणते की सर जाडजूड होते एकदम सारंग भाऊजींसारखे. सारंग पूर्णपणे घाबरतो तर अवंतिका म्हणते की मला असं म्हणायचं आहे की ते एकदम सारंग भाऊजींसारखेच हेल्दी होते. तेव्हा आता लगेच ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या सौमित्रला म्हणते की सौमित्र भाऊजी जरा तुमच्या बायकोचे डोळे तपासून घ्या, कारण ती खूप काम करते, तिचा नंबर सुद्धा वाढला असेल. काही कसं बोलतात की सारंग सारखं हेल्दी. आणि नाही इन्स्पेक्टर साहेब, मी सुद्धा त्या माणसाला बघितलं होतं, तो एकदम स्लिम आणि असं सडपातळ होता आणि सारंग पेक्षा तो प्रॉपर उंचीला जास्त होता. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही गुलाबला सुद्धा विचारा, कारण त्याने सुद्धा बघितलेलं आहे. हो की नाही गुलाब? तर गुलाब म्हणतो की हो हो बरोबर बोलतात ऐश्वर्या वहिनी, तो जो काही काळतोंड्या होता ना असा उंच होता आणि अंगाने तो बारीक होता, अगदी ऐश्वर्या वहिनी एवढा. तेव्हा ऐश्वर्याच्या अगदी तोंडचं पाणी पळतं. तेव्हा आता सौमित्र सुद्धा म्हणतो की गुलाब अरे तू काय बोलतोस, बरा आहेस ना तू? अरे तो तर सारंग सारखा होता एकदम गुटगुटी. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगते की तो चोर या जानकी सारखा एकदम असा कडका होता, तिच्यासारखा एकदम बारीक होता. त्यावर आता सौमित्र ऐश्वर्याला रागाने म्हणतो की डोळे तर तुझे तपासले पाहिजे. तर ऐश्वर्या म्हणते की तुझी बायको पूर्वेला पश्चिम आणि पश्चिमेला पूर्व असं म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा हेच म्हणणार ना, आणि कोर्टात सुद्धा असंच करतात का तुम्ही? तेव्हा आता ह्या सर्वांचा जो काही जे काही चालू आहे ते बघून इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की एक मिनिट शांत व्हा, जे काही तुमचं सुरू आहे ते काय सुरू आहे? प्रत्येक जण असे वेगवेगळे का म्हणतो? एका व्यक्तीची दोन अशी वर्णन कसे असू शकतात बरं? त्यावर आता जानकी ह्या सर्वाचा विचार करत असते. जानकी म्हणते की एक माणूस नाही तर या चोरीमागे दोन असे माणसं असू शकतात. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, एक नाही तर दोन माणसं असू शकतात आणि तसं असेल तर. आणि तेवढ्यात आता हवालदार ते पेस्ट कंट्रोलचे कपडे आणि ते सगळं काही ते साहित्य तेथून घेऊन येतात. तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या तर खूपच घाबरतात. तर हवालदार म्हणतात की साहेब हे बघा, कपडे सुद्धा सांगितले सापडले आणि हा फवारा सुद्धा सापडले. अंगणामध्ये ते झाडाच्या पाठीमागे पडलेले होते. तेव्हा लगेच ऐश्वर्या आणि सारंग यांच्या तोंडचं पाणी पळतं. गुलाबदादा तेवढ्यात म्हणून जातात की खरंच सारंग भाऊजी, अहो तेच ते मी मागाशी तुम्हाला झाडात असताना असं बोललो होतो, आहे का तुम्हाला लक्षात? तेव्हा सर्वजण सारंगकडे पाहायला सुरुवात करतात. तर सारंग म्हणतो की असे का, बघायला पाहिजे नव्हतं आपण. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की सारंग दादा आपण तर बघायला गेलो होतो, मला तर असे वाटतं की तो चोर तेव्हाच तेथे येऊन बसलेला असावा. तेव्हा सारंगच्या डोळ्यात थोडं पाणी येतं आणि तो लगेच बोलून जातो की चूक झाली इन्स्पेक्टर साहेब, चूक झाली. सर्वजण सारंग आणि ऐश्वर्या दोघांकडे बघायला सुरुवात करतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो ना, ह्याच गोष्टीमुळे चुका होतात आणि घरामध्ये एवढी मोठी चोरी सुद्धा होती. आणि मला सांगा बरं कोणीतरी ह्या घरातून नेमकं काय काय असं चोरी झालं, म्हणजे दागिने आणि जे काही ते दागिन्याबद्दल त्यांची नाव सांगा. तेव्हा अवंतिका म्हणते की सॉरी सर, इतकं डिटेल आम्हाला नाही माहिती, परंतु माझे 2 डायमंडचे हार होते आणि आईने दिलेला एक सोन्याचा हार होता. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की मी माझ्या सुद्धा दागिन्यांचं वर्णन करू शकते, बाकी मला काही माहिती नाही. आणि तसंही ते आईंचं कपाट आहे, त्यामुळे त्या कपाटाशी माझा कधीही संबंध नाही आले. तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की जर आईकडून ही सर्व माहिती काढायची असेल तर आईला जे काही घडलेले आहे ते सर्व सांगावे लागेल आणि तेच मला नाही करायचे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की सर माझी एक रिक्वेस्ट आहे की या कपाटामध्ये नेमकं आईच्या काय काय होतं हे फक्त सांगणारी एकच व्यक्ती या घरामध्ये आहे, ती म्हणजे आमची जानकी वहिनी. कारण या घराला सावरणारी, सांभाळणारी आणि धजवणारी फक्त आणि फक्त माझी जानकी वहिनीच आहे. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब विचारतात की जानकीला तुम्ही इथे नाही राहत? तेव्हा सौमित्र म्हणतो की अगोदर येथेच राहत होती पण आता मात्र नाही राहत. परंतु अवंतिका म्हणते की सर पण त्या मनाने येथेच असतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ओके मॅडम, मला तुम्ही सांगू शकतात की कपाटामध्ये नेमकं काय काय होतं? तेव्हा आता हवालदारांना इन्स्पेक्टर साहेब सगळ्या गोष्टीची जानकीने सांगितल्याप्रमाणे नोंद करायला सांगतात. तेव्हा आता जानकी त्या दागिन्याबद्दल सांगायला सुरुवात करते की माझ्या आईंना म्हणजे सुमित्रा रणदिवे यांना त्यांच्या सासूबाईंकडून जो काही शालिनी रणदिवे यांच्याकडून खानदानी हार मिळालेला होता आणि जुन्या पद्धतीची भरवी अशी चिंच पेटी होती आणि आईंच्या आजी सासूने त्यांना मोहनमाळ दिलेली होती आणि आईंच्या स्वतःच्या लग्नाचे 2 चंद्रहार होते, एक ठुशी होती, एक मंगळसूत्र होते, पाटल्या, बांगड्या, तोडे, कानातील वगैरे सर्व काही होतं. शिवाय एक राणीहार होता, 3 मंगळसूत्र होते, 6 पाटल्या होत्या आणि 2 तोडे होते. आणि माझ्या सुद्धा म्हणजे जानकीच्या सुद्धा 6 पाटल्या, 2 तोडे, 2 नेकलेस होते आणि डायमंडचे 2 सेट होते. आईंचे बाजूबंद होते, माझे सुद्धा बाजूबंद होते आणि आजीचे सुद्धा बाजूबंद होते आणि नानांनी म्हणजे तिन्ही सुनांना दिलेला खानदानी हार होता. त्यावर आता सौमित्र म्हणतो की वहिनी आपल्या घरात इतके दागिने होते? तर जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊजी, ते दागिने आपल्यासाठी नुसते दागिने नव्हते तर 4 पिढ्यांचा तो ठेवा होता, आपले खानदानी दागिने. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब हे सर्व ऐकून म्हणतात की व्यवहाराच्या भाषेत सांगायला गेलं तर 70-80 लाखाचे हे सर्व दागिने होते. तेव्हा आता जानकी म्हणते की हो सर अगदी. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की खरंच ही तर खूप मोठी चोरी आहे, त्यामुळे आता ह्या दागिने चोरणाऱ्या चोराला तर शोधायलाच हवं. ऐश्वर्या आणि सारंग तर खूप घाबरतात, परंतु तेवढ्यात हवालदार म्हणतात की साहेब बाहेर एक भिंतीला उभी केली
सीडी सुद्धा आहे. त्यात सीडी म्हटल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग यांच्या पायाखालची जमीन सरकते. सर्वजण आता ते दोघांकडेच बघत असतात. तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर साहेब सीडी असं म्हणतात तर सारंग म्हणतो की ती आमच्या घरचीच आहे. गुलाब हो की नाही, आमच्या घरामध्ये साफसफाई करताना दिवाळीत वगैरे सर्व काही साफसफाई करायला गच्चीत जावे लागते ना, त्यामुळे ती सीडी तेथे उभी केलेली असते. तेव्हा हवालदार म्हणतात की पण ती सीडी भिंतीला लागलेली होती, मग त्या चोराने तिकडून जाण्याचा प्रयत्न केला असेल तर. तेव्हा आता सर्वजण विचारात पडतात तर सारंग पूर्ण घाबरतो. जानकी म्हणते की हो सर, मला सुद्धा तसेच वाटते. तसं जर विचार केला तर एक जण हा पेस्ट कंट्रोल बहाण्याच्या ह्या बहाण्याने आतमध्ये आलेला असावा आणि दुसरा कदाचित सीडीने वर जाऊन बेडरूम मध्ये जाऊन आत आलेला असावा. नक्की हे करेक्ट आहे. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की काय काय करेक्ट. त्यामुळे तुम्ही इन्स्पेक्टर साहेब एक काम करा, तुमच्या खात्यामध्ये जर काही पद असेल तर तुम्ही या जानकीला ते पद द्या. पोलीसगिरी करण्याची खूप हौसच असते. मगासपासून सारखंही काहीतरी अंदाज बांधते आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवतात आणि करेक्ट असं म्हणतात. तेव्हा आता जानकीला राग येतो. जानकी ही ऐश्वर्याला ओरडते की ऐश्वर्या, तर ऐश्वर्या घाबरायला कुठे तयार असते. ऐश्वर्या म्हणते की काय उगाच कशाला असे तर्क लावत बसला आणि असे तर्क लावण्यापेक्षा तो चोर कोण आहे, तो कुठे गेला हे शोधायला हवं आणि आपण सर्वजण येथे बोलत बसलो तोपर्यंत तो कुठेतरी लांब गेलेला असावा. तेव्हा आता ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो मॅडम, 13 वर्ष मी ड्युटी करतो. किती वर्ष? 13 वर्ष. काय बरोबर आणि काय चुकीचं हे तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला माहिती आहे. येथे येण्या अगोदर आम्ही तशा सूचना सुद्धा दिल्या होत्या आणि असं आमचं तपास कार्य हे सुरूच राहील. त्यासाठी मात्र आमचे काही हवालदार येथेच असतील. आता येथे असल्यानंतर मात्र हे ऐकल्यानंतर सारंग तर आणखीन घाबरतो आणि ऐश्वर्या सुद्धा. तेव्हा मात्र सारंग म्हणतो की अहो कशाला, तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बऱ्याचदा चोर हे चोरी केल्यानंतर पुन्हा तेथे येतात. त्यांना हे चांगलं माहिती असतं की तिकडे तपास सुरू आहे आणि फक्त तेच बघण्यासाठी येतात की तिकडे काय सुरू आहे ते. बरं मला एक शेवटचं सांगा की तुमच्या घरामध्ये सीसीटीव्ही आहे का. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो आहे ना, परंतु ऐश्वर्या म्हणते की तो तर खराब झालेला आहे इन्स्पेक्टर साहेब. तेव्हा सारंग म्हणतो की हो, तो काही दिवसापूर्वीच खराब झाला. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तो खराब झाला होता, मग दुरुस्त करून घ्यायचा होता. 3 दिवसापूर्वी तो खराब झाला होता, म्हणजे तुम्हाला तर माहिती होतं. तर सारंग म्हणतो की हो सर, आणि परत म्हणतो की चोरी होणार हे माहिती नव्हतं. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बरं ठीक आहे, तपास मात्र सुरू राहील, कळवतो तुम्हाला की कोण नक्की चोर आहे तो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब निघून जातात आणि त्यांच्या मागे जानकी आणि अवंतिका, सौमित्र सुद्धा बाहेर जातात. तर गुलाबदादा हे नानांना आपल्या रूम मध्ये घेऊन जातात. तेव्हा लगेच सारंग इतका घाबरलेला असतो तर रडतच म्हणतो की ऐश्वर्या ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते की सारंग जरा हळूच बोला. सारंग पूर्णपणे घाबरून गेलेला असतो तर ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो आत्ताच कशाला घाबरतात. अहो माझा प्लॅन इतका अगदी परफेक्ट आहे, काही झालं तरी त्या बिंडोक लोकांना ते दागिने नाही सापडणार. आणि ती सारंगला शांत राहायला सांगते. तर आता बाहेर जानकी इन्स्पेक्टर साहेबांजवळ येते आणि त्यांचे आभार मानते, त्यांना धन्यवाद बोलते. तुम्ही एकदम असे वेळेत आला, पण लवकरात लवकर ते दागिने शोधण्याचा प्रयत्न करा. माझ्या सासूबाई येथे नाहीत आणि त्यांना जर कळलं की दागिने चोरीला गेले तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मिसेस रणदिवे, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवतो. तुम्ही फक्त एक काम करा की तुमच्या घरच्यांना ही सर्व गोष्ट सांगून ठेवा. त्यांना कोणतीही वेगळी गोष्ट अशी आढळली किंवा सापडली की लगेच आम्हाला फोन करा आणि वायरलेस वर मी तुम्हाला इन्फॉर्म करतो आणि सगळ्यांना मात्र अलर्ट राहण्यासाठी सांगतो. असे बोलून इन्स्पेक्टर साहेब निघून जातात आणि तेवढ्यात ऋषिकेश धावतच येतो. जानकी असे म्हणतो तर आता जानकी म्हणते की ऋषिकेश. तेव्हा जानकी लगेच ऋषिकेशच्या मिठीत येते आणि खूप रडू लागते. जानकी सांगायला सुरुवात करते की ऋषिकेश आहो. तर ऋषिकेश म्हणतो की कळले मला, सगुणाने सर्व काही सांगितले. त्यावर आता जानकी म्हणते की कोणत्या धोक्याचं हे सावट आपल्या घरावर पसरलं. अगोदर घर गहाण पडलं आणि आता तर सर्व काही दागिने चोरीला गेले. आईंना तर यातील काही माहिती नाही आणि जर आईंना कळले तर ऋषिकेश काय होईल, त्यांच्या तब्येतीवर बेतेल हे सर्व. तेव्हा जानकी आता खूप रडत हे सर्व सांगत असते. सौमित्रा आणि अवंतिका या दोघांना सुद्धा आता खूप वाईट वाटतं. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश काही झाले तरी ते दागिने आपल्याला सापडायला हवे. ऋषिकेश म्हणतो की जानकी तू शांत हो, हे बघ पोलीस तपास करतात, दागिने नक्की सापडतील. त्या अगोदर मला एक गोष्ट सांग की घरातील सर्वजण ठीक तर आहेत ना. तेव्हा आता जानकी हो म्हणते. घरामध्ये सगळं काही ठीक आहे, पण आईंना याबद्दल काहीच माहिती नाही. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की काही नाही जानकी, तू टेन्शन घेऊ नको, सर्व काही ठीक होईल, आपण घरी जाऊयात. ओवी घरी एकटीच आहे आणि ती घाबरलेली आहे. तेव्हा जानकी म्हणते की हो आणि ती अवंतिका आणि सौमित्र ह्या दोघांकडे पाहते. तिचा तिथून पाय सुद्धा निघत नसतो, परंतु आपल्या ओवीसाठी तिला आता ऋषिकेश सोबत घरी जावं लागतं. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी निघून गेल्यानंतर सौमित्र आणि अवंतिका घरात येतात. तर तेवढ्याच सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो की ऐश्वर्या, तुम्ही माझ्या तोंडावर धूर कशाला मारत होतात. जर तुम्हाला प्लॅन चेंज करायचा होता तर
मला सांगायला हवं होतं. मला किती त्रास झाला बरं, सगळी घुसमटत होती. तर ऐश्वर्या म्हणते की माझ्याकडे तितका वेळ नव्हता सगळं काही एक्सप्लेन करत बसायला आणि ऐन वेळेस मला हा सर्व डिसिजन घ्यावा लागला आणि बरं झालं हे सर्व मी केलं. सारंग विचारतो की म्हणजे काय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो सगळं काही तुमच्या समोरच होतं. प्रत्येक जण त्या चोराबद्दल कसं वर्णन करत होते. तुमचा भाऊ काय म्हणाला तर सारंग सारखी उंची होती आणि ती डिनर सेट काय म्हणाले की सारंग सारखी बॉडी होती. आणि जर त्या पोलिसांनी खोदून जर अजून विचारलं असतं तर तुमच्या भावाने सरळ सांगितलं असतं तो चोर सारंग सारखा दिसायला होता, मग तुम्ही काय केलं असतं बरं? तेव्हा आता सारंग पूर्णपणे घाबरून आता बेडवर बसतो आणि अहो पेस्ट कंट्रोलचे काय, पण डायरेक्ट मला जेलचे कपडे घालावे लागले असते. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की मग तेच कपडे तुम्हाला घालायला लागू नये म्हणून मी पेस्ट कंट्रोलचे कपडे घातले होते आणि खाली गेले आणि ते सर्व काही कन्फ्युजन मी क्रिएट केलं. आणि तुम्ही बघितलं ना, गुलाबने सुद्धा वेगळी साक्ष दिली आणि सौमित्र अवंतिका या दोघांनी वेगळी साक्ष दिली. मग कळले ना तुम्हाला की मी हे सर्व का केले ते. तेव्हा सारंग तर लगेच ऐश्वर्यावर खुश होतो की खरंच थँक, मी तुमच्यामुळे वाचलो. पण अहो एक गोष्ट मला सांगा की इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही सोन्याचं काय केलं? म्हणजे ते दागिने कुठे ठेवलेत, कुठे लपवले? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की कुंडी, अहो कुंडी झाड त्यात लपवले. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो कुंडीत कशाला ठेवलं? तर ऐश्वर्या म्हणते कशाला म्हणजे लपवलं, अहो तेथे नाही कळणार कुणाला, अगदी सेफ ठिकाणी मी ते दागिने ठेवले, कुणाला काही संशय सुद्धा येणार नाही. तर सारंग चिडतो. सारंग म्हणतो की कसा येणार नाही? रोज तर संध्याकाळी गुलाब सगळ्या कुंडीमध्ये पाणी घालायला जातो आणि नेमकं जर त्याने त्या कुंडीत पाणी घातलं तर सगळ्याची वाट लागेल, म्हणून सारंगला खूप टेन्शन येते. ऐश्वर्या म्हणते की असं काही होणार नाही, सतत असं निगेटिव्ह का बोलतात बरं सारंग? सारंग विचारतो की कसं होणार नाही बरं? तर ऐश्वर्या म्हणते की नाही होणार, कारण त्या अगोदरच मी ती कुंडी तेथून गायब करणार. सारंग म्हणतो की कशी? तर ऐश्वर्या म्हणते की मला बोलून द्या, उद्या ती कुंडी मी माझ्या डॅडांच्या घरी पाठवणार आणि ते दागिने मी ज्या कुंडीत लपवलेले आहेत ना, त्या दागिन्यांच्या पुढे काय करायचे, कसे विकायचे हे डॅडा बघतील, आपल्याला टेन्शन नकोय. तेव्हा आता सारंग म्हणतो की पण एक काम करा, गुलाब येण्याच्या अगोदर हे सर्व काही करा. तर ऐश्वर्या म्हणते की हो हे नक्की होणार. आणि हे बघा ती सौमित्र आणि अवंतिका यांच्या समोर आज जे काही घडलेलं आहे तर त्याची चर्चा करत बसू नका. हे दोघं सुद्धा वकील आहेत, ते तुम्हाला खोदून विचारतील, तुमच्याकडून सगळं काही बाहेर काढतील, त्यामुळे तुम्ही बोलायचं नाही, तोंड बंद ठेवायचं. त्यावर आता सारंग म्हणतो की मी तर त्यांच्याशी काही बोलणार नाही, परंतु ऐश्वर्या तुम्हाला एक सांगू का, ती जानकी तिने जर आता हे सर्व शोधायचं ठरवलं तर ती काही पण करू शकते. तर ऐश्वर्या म्हणते की हो ना, मला तर तिचेच टेन्शन आले, तिचाच विचार करते की नेमकं मला हे कळत नाही की मी तिचं काय करू ते, म्हणजे तिच्या आगाऊपणामुळे आपण नक्की जेलमध्ये जाऊ शकतो, नाहीतर मी असं चुटकी सूर वाजवते आणि मी असं सगळ्यांना गुंडाळू शकते, अगदी पोलिसांना सुद्धा. परंतु त्या जानकीच मला खूप टेन्शन येते की उगाच तिने काही करायला नको. त्यानंतर आता जानकी एकटीच घरी, म्हणजे ती तिला झोप लागत नसते, कारण आता ऋषिकेश आणि ओवी तर झोपी गेलेले असतात, परंतु सारखा ती आता आपल्या दागिन्यांची तिला आठवण होते. प्रत्येक दागिने ऋषिकेशने तिला जे काही गिफ्ट दिलेले आहे तर त्याची तिला आता डोळ्यासमोर येऊन आठवण होते. ऋषिकेशने आपल्या गळ्यामध्ये घातलेलं ते मंगळसूत्र सुद्धा त्याची आठवण होते. तेव्हा आता ऋषिकेशला जाग येते. ऋषिकेश लगेच उठतो आणि जानकीला जागी पाहून म्हणतो की जानकी अगं असे किती वेळ जागी राहणार आहे, झोप आता. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की ऋषिकेश आपल्या घरातील सर्व दागिने हे चोरी गेलेत, मला कशी झोप लागेल बरं? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी आपल्या घरात, एकतर तुला सांगतो की आपल्या घरात चोरी नाही झाली, चोरी झाली ती त्यांच्या घरात झाली. त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश ते आपलं सुद्धा घर आहे आणि अशा प्रसंगी तुम्ही असं बोलू नका, त्या दागिन्यात माझे सुद्धा दागिने होते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की तुला घराच्या बाहेर काढताना तुझे ते सर्व दागिने त्या ऐश्वर्याने काढून घेतले होते, तेच ते दागिने ना. तेव्हा आता त्या क्षणाची आता जानकीला आठवण होते की जेव्हा ते दागिने घर सोडता वेळी ऐश्वर्याने घेतलेले असतात. तेव्हा जानकी म्हणते की कशाला त्या आठवणी काढायच्यात, मला फक्त इतकंच आठवतं की त्या दागिन्यांसोबत माझ्या आठवणी जोडल्या गेल्या होत्या. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं पण त्या आठवणींना ह्या सर्वांनी मातीमोल केलं, म्हणून त्या दागिन्यांना काय अशी किंमत राहिली असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की प्रेमाची किंमत ही पैशात करतात का? जानकी म्हणते की दागिन्यांना काय किंमत असते तुमच्या पुरुषांना नाही कळणार, तुमच्यासाठी फक्त ते सोन्याचे दागिने असतील. नफा गुंतवणूक आहे, परंतु आमच्यासाठी सुद्धा ती गुंतवणूक आहे, परंतु इमोशनल. जे दागिने चोरीला गेले त्यात फक्त आईंच्या सासरचे दागिने नाही तर त्यांच्या माहेरचे सुद्धा त्यांना आलेले ते दागिने होते. आईंच्या सासू सासऱ्यांनी त्यांना ते दिलेले दागिने, आणि त्यात म्हणजे पार्वती आईंचा सुद्धा आशीर्वाद होता. मग त्या आशीर्वादाची आणि त्या प्रेमाची काय किंमत असेल बरं? आणि माझं म्हणताल तर माझ्या माहेरी असं मला सासरी मडून पाठवण्या सोन्यासारखं तर असं कोणी नव्हतं, म्हणून जानकीचे डोळे भरून येतात. माझ्या अंगावर पहिला दागिना जो घालण्यात आला तो माझ्या सासरच्या लोकांनी, आईंनी तन्मन दिले होते माझ्यासाठी, आणि लग्नात माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी केलेलं प्रेमाचं हे 4 पदरी मंगळसूत्र होतं. त्याची किंमत काय असेल ऋषिकेश? लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी स्वयंपाक केला होता तेव्हा शाबासकी म्हणून नानांनी मला सोन्याची चैन दिली होती, आणि लग्नानंतर
त्यानंतर मात्र पहिल्या भाऊबीजेला माझ्या माहेरचं कोणी नाही म्हणून सौमित्र भाऊजींनी मला ते कानातलं सोन्याचं दिलं होतं। मग या सर्व माझ्या मायेची किंमत काय असेल। आणि एकदा तुम्ही माझ्यासाठी पैंजण आणलं होतं, घरात कोणी नाही हे बघून तुम्ही अलगद माझ्या पायात घातलं होतं आणि त्या पैंजणाची रुंजून तो आवाज अजून सुद्धा माझ्या कानामध्ये अगदी तसाच आहे। त्या भावनांची काय किंमत असेल। आणि ओवीच्या पहिल्या बारशाला गुलाबदादा आणि सगुना या दोघांनी इतकी परिस्थिती बिकट असून सुद्धा 2 ग्रॅम सोन्याची चेन केली होती। त्या प्रेमाची किंमत आपण कशी करायची बरं। आणि त्या प्रत्येक दागिन्यामध्ये फक्त प्रेम आणि भावना आहे। का तो दागिने सणासुनात घालतात सुद्धा आणि आता वेळ प्रसंगी तो आपल्या घरासाठी मोडतात सुद्धा, परंतु आम्ही त्या दागिन्यांना बायका नाही विसरत। आणि आता तो दागिना चोरीला गेला। खरंच आमच्या बायकांचं खूप असं इमोशन्स असतं त्या दागिन्यांशी। नुसते दागिने नाही, त्यामुळे ऋषिकेश तुम्ही सुद्धा त्या दागिन्यांची किंमत मोजायला जाऊ नका। ते अगदी अनमोल आहेत माझ्यासाठी, आईंसाठी, प्रत्येक स्त्रीसाठी। आणि काही करून ते दागिने आई घरी येण्याच्या अगोदर मिळवायलाच हवे। आणि आईंना बीपीचा त्रास असल्यामुळे ते दागिने चोरीला गेले हे जर कळलं तर त्यांना खरंच त्या गोष्टीचा खूप असा त्रास होईल। त्यामुळे ऋषिकेश तुम्ही काही करून ते दागिने शोधून काढा। तेव्हा आता जानकी आपल्या डोळ्यातील रडत रडत इतकं पाणी आलेलं असतं तर ते पुसते। आणि माझा पूर्णपणे विश्वास आहे अगदी पॉझिटिव्ह, आपण पॉझिटिव्ह विचार करायचा आणि मॅनिफेस्ट करत राहायचं। जे काही मॅनिफेस्ट करू देव मात्र नक्की ते आपल्याला देतो। आणि हीच तर ती खरी दैवी शक्ती आहे आणि त्याच शक्ती समोर आपण शेवटी झुकतो। आणि जानकी देवी आईला रडतच हात जोडते की देवी आई काहीतरी असा चमत्कार कर की आमचे दागिने आम्हाला परत मिळून दे। तेव्हा मित्रांनो जानकी आणि ऋषिकेश दोघे हात जोडतात आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी महादेवाच्या मंदिरात येते आणि महादेवा आईंचे जे दागिने हरवले आहेत त्यासाठी काहीतरी असा महाभयंकर मार्ग दाखव। आणि तेवढ्यात मात्र खरंच चमत्कार होतो। आपल्या जे काही महादेवाची पिंड आहे त्यावर तो दिसणारा जो काही नागसर्प आहे तर तो लगेच जानकीला तेथे मार्ग दाखवतो, जानकीला दर्शन देतो आणि जानकीला त्या ठिकाणी घेऊन येतो। जानकी म्हणते की हा नाग मला कुठेतरी नेतो असं का वाटतं मला, म्हणून नाग लगेच डायरेक्ट त्या कुंडीमध्ये येतो। आणि शेवटी नाग आता तेथून जात असताना ती कुंडी तो खाली पाडतो आणि कुंडी फुटली जाते। आणि मित्रांनो आता त्याच कुंडीमध्ये हे दागिने असतात आणि आता जानकीला ते दागिने आपल्या महादेवांच्या आशीर्वादाने मिळालेले असतात। तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।